हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं माझ्या स्मिता माने चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज ठरवलं की नेहमी ना शॉर्ट्स अपलोड करते. तर आज मी ठरवलं की व्लॉग पण अपलोड करावा. पण कसं आहे ना, मला कसा व्लॉग अपलोड करतात म्हणजे कसा शूट करतात ते पण माहिती नाही, की कंटिन्युअस काय बोलायचं काय नाही ते आपल्याला पण माहीत नसतं. काही लोक खूप शूट करतात आणि त्याच्यानंतर ती लोक व्हॉइस ओव्हर करतात. मी विचार करते की नंतर व्हॉइस ओव्हर करायचा, पण मला हेच माहिती नाही आहे की जे लाँग व्हिडिओज जे बनवतात ते त्याच्यामध्ये म्हणजे कोणते कोणते टॉपिक असतात. कारण कसं आहे, पब्लिकला युनिक कंटेंट आवडत असतो. आणि काही काही लोक असतात ती लाँग व्हिडिओमधून काहीतरी संदेश देण्याचा पण प्रयत्न करत असतात. तर हाचा माझा व्हिडिओ आहे तो मी एक ट्रायल म्हणून केला आहे. तर नेक्स्ट टाईमला मी ट्राय करेन की माझा जेव्हा लाँग व्हिडिओ असेल की त्याच्यामधून काहीतरी ॲक्ट. हाय गाईज, माझं नाव स्मिता माने आहे आणि माझ्या चॅनलचं नावही स्मिता माने हेच आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, अंधारातला दिवा. काय असतं ना, कोकणामध्ये एक देवगड नावाचं छोटंसं गाव असतं, पण त्या गावाविषयी ना थोडी अंधश्रद्धा असते. म्हणजे जुन्या परंपरेमुळे ना तिकडची लोक खूप असे म्हणजे घाबरून राहत असतात. तिथे एक जुना ना वाडा असतो आणि त्या वाड्याविषयी अशी धारणा असते लोकांच्या मनामध्ये की तिथे कोणीही माणूस गेला ना तर तो परत येत नाही. काय होतं, रात्रीच्या टायमाला अचानक दिवा पेटतो आणि बंद होतो. तर यामुळे गावची लोकं जी असतात ती कित्येक वर्ष भीतीत जगत असतात. पण त्याच वेळेला ना आरव नावाचा एक मुलगा असतो, तो त्या गावामध्ये प्रवेश करतो. त्यावेळेला आजी त्याची असते, ती सांगते त्याला की असं असं एक वाडा आहे, तिकडे तू जाऊ नको. पण तो काय करतो, तो ठरवतो की तिकडे जायचं म्हणू आपण, आणि तो तिथे जातोही. आणि जेव्हा तिकडे आणि त्याची आजी सांगते त्याला की तिकडे जाऊ नको, पण तो ठाम असतो आणि तिकडेच जातो. आणि त्या वाड्यामध्ये जेव्हा तो जातो ना तर तो बघतो तर सगळीकडून आवाज येत असतात, दरवाजाचे आवाज, दिवे लागत असतात आणि बंद होत असतात. तो घाबरलेला असतो पण तरीसुद्धा तो थांबत नाही आणि तो पुढे पुढे जातो. त्यावेळेला त्याला एक वही दिसते. तो वही उघडून बघतो तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मी गावाच्या भल्यासाठी काहीतरी शोध लावला, पण त्याच गावकऱ्यांनी माझ्यावर जादूटोणाचा आरोप करून मला दफन करून टाकलं. तर त्यावेळेला तो चकित होतं की नक्की हे काय आहे, हा काय प्रकार आहे. त्यावेळेला ना तो गावातला एक 80 वर्षाचे वृद्ध असतात, त्यांना तो वही दाखवतो. तर त्यावेळेला त्यांना कळतं की हा तर एक म्हणजे दिवा त्या वाड्यामध्ये लावणारा माणूस होता. ॲक्च्युअलमध्ये त्याने काहीतरी शोध लावला होता, पण गावातल्या लोकांनी त्यांच्यावर जादूटोणाचा आरोप करून त्याला मारून टाकलं होतं, दफन करून टाकलं होतं. त्यामुळे आरव जो असतो तो ठरवतो की गावकऱ्यांच्या समोर यायचं आणि जे काही सत्य आहे ना ते त्यांना सांगायचं. त्यामुळे तो सगळ्यांच्या समोर हे उघड करतो की ही अंधश्रद्धा नसून तुम्ही जे अगोदर कृत्य केलं होतं त्याचाच हा परिणाम आहे. त्याच्यानंतर मग ती लोक गुण्या गोविंदाने राहायला लागतात.